परभणी व बीड प्रकरणांच्या निषेधार्थ महाविकास आघाडीची जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने। परभणी व बीड प्रकरणात राज्य सरकारने गांभीर्याने लक्ष घालून जनतेला योग्य तो न्याय द्यावा। तसेच परभणी प्रकरणात पोलीस कोठडीत असलेल्या तरुणांचा मृत्यू होतो, त्या तरुणाची हत्या होते, म्हणजे या राज्यातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आहे आणि असे सुरू राहिले तर महाराष्ट्राचा बिहार आणि मणिपूर व्हायला वेळ तो लागणार नाही, अशी प्रतिक्रिया महाविकास आघाडीच्या जयश्री शेळके यांनी दिली आहे। या दोन्ही घटनांच्या निषेधार्थ महाविकास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली। आणि बीड या दोन्ही प्रकरणामध्ये सरकारने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेले आहे। मागच्या अनेक दिवसांपासून बीडमध्ये अनेक जवळपास 30हून अधिक हत्येचे प्रकार झाले, परंतु त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं गेलं। आता ही परभणीचं प्रकरण ज्यावेळी लोकप्रतिनिधींनी उचललं त्यावेळी त्याच्यामध्ये SITची मला वाटतं त्यांनी चौकशीच्या संदर्भामध्ये आदेश दिलेत। परभणीचा सुद्धा प्रकार जो काही आहे त्यामध्ये हा जो काही विद्यार्थी मरण पावलाय तो लॉचा विद्यार्थी होता आणि अशा प्रकारे त्याचा मृत्यू जर पोलिसांच्या संरक्षणामध्ये होत असेल तर ती घटना गंभीर आहे आणि या सगळ्या घटनेचं गांभीर्य लक्षात घेता माननीय मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने या सगळ्या प्रकाराकडे लक्ष द्यायला हवं होतं, दुर्दैवाने यांचे शपथविधी आणि या मंत्र्यांचे सगळे सोहळे याच्यामध्येच सरकार मशगूल आहे, राज्याकडे त्यांचं लक्ष नाही हे उघड आहे। काल महायुतीचे सरकारने शपथ घेतली आहे, काही खुशी आहे काही गम आहे, मोठमोठ्या नेत्यांना डावलण्यात आलंय, काय म्हणाल? महायुतीच्या संदर्भामधला तो विषय, त्याच्यामुळे आम्ही काही जास्त त्याच्यावर भाष्य करण्याची गरज नाही, परंतु अशा प्रकारे गद्दारीचा त्यांचा इतिहास आहे, त्याच्यामुळे त्यांनी त्यांच्याही लोकांची गद्दारी केली तर त्यात नवल वाटण्याचं काही काम नाही।